Hello students. So let's start our today's session of the physics. तर लास्ट टाइम आपण कॅलरोमेट्रीशी रिलेटेड आणखी काही इम्पॉर्टंट कन्सेप्ट बघितलेले आहेत. त्याच्याशी रिलेटेड काय करूया आता चेक पॉइंट 16.2 आपण थोडासा सॉल्व करूया. ओके, चेक पॉइंट 16.2. Okay, so in this first question, what is the first question? The substance of mass m kg requires power input of p watts to remain in molten state at its melting point. When the power is turned off, the sample completely solidifies in time t second. What is the latent heat of fusion of the substance? Okay, latent heat of the fusion. तर आपण बघितलेलं आहे लॅटेंट म्हणजे ज्यावेळी फेज चेंज होतं त्यावेळी डेल्टा क्यूचा फॉर्म्युला काय असतो? एम इंटू एल असतो डेल्टा क्यूचा फॉर्म्युला. फेज चेंज ज्यावेळी होतं त्यावेळी डेल्टा क्यू इज गिवन बाय एम बाय द फॉर्म्युला एम इंटू एल अँड ऑल्सो डेल्टा क्यू बाय डेल्टा टी इज इक्वल टू पी पण असतं. पी म्हणजे पॉवर इनपुट रेट ऑफ पॉवर इनपुट. ओके, तर याच्यावरून फॉर्म्युला काय मिळणार आहे आपल्याला? डेल्टा क्यू इज इक्वल टू पी इंटू डेल्टा टी मिळणार. आता डेल्टा क्यू चे दोन फॉर्म्युले झाले बरोबर आहे ना. सो काय होणार आहे लक्षात घ्या इथं ml is equal to p delta t and therefore latent heat is given by formula p delta t divided by m. ओके, आणि डेल्टा टी म्हणजेच त्यांनी क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे? टी दिलेला आहे. सो pt डिवाइडेड बाय m. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर लॅटेंट हीट. ओके, हे डेरिवेशन ऑलरेडी आपण एकदा बघितलेलं आहे. ओके, लक्षात आलं का? बघा पुन्हा एकदा सांगतोय. या क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे? पॉवर इनपुटचा रेट दिलाय, दॅट इज पी. पॉवर इनपुट किंवा हीट इनपुटचा रेट दिलाय. हीट इनपुटचा रेट आहे पी, म्हणजे डेल्टा क्यू बाय डेल्टा टी पी येणार. ही पहिली गोष्ट. त्याचबरोबर इथं या हीटमुळे काय होतंय? सबस्टन्स मेल्टिंग फक्त होतंय म्हणून सांगितलेलं आहे. पी या रेटने हीट सप्लाय केल्यानंतर सबस्टन्स फक्त मेल्टिंग होतंय. मग मेल्टिंग होत असेल तर डेल्टा क्यूचा फॉर्म्युला काय येणार आहे? एम एल. म्हणजे अशा प्रकारे दोन गिवन इन्फॉर्मेशनवरून आपल्याकडे दोन फॉर्म्युले अवेलेबल आहेत. डेल्टा क्यू इज इक्वल टू एम एल अँड डेल्टा क्यू बाय डेल्टा टी इज इक्वल टू पी अँड देअरफॉर डेल्टा क्यू इज इक्वल टू काय येणार आहे? पी इंटू डेल्टा टी येणार आहे. ठीक आहे, मग डेल्टा क्यूचे दोन फॉर्म्युले झाले. एम एल इज इक्वल टू पी डेल्टा टी. सो एल लॅटेंट हीट इज इक्वल टू काय होणार आहे? पी डेल्टा टी डिवाइडेड बाय एम अँड डेल्टा टी इज गिवन ॲज डेल्टा टी म्हणजे टाइम आहे. ओके, दॅट इज गिवन ॲज टी. सो पी टी बाय एम असा फॉर्म्युला येणार आहे. तर याचा ऑप्शन काय येणार आहे? सेकंड ऑप्शन विल बी करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन. A 50 gram of ice at 0 degree Celsius is mixed with 50 gram of water at 60 degree Celsius. म्हणजे मास ऑफ आईस इथं दिलेला आहे 50 ग्रॅम. ओके, अँड टेम्परेचर ऑफ आईस दिलेला आहे इट इज 0 डिग्री सेल्सिअस. It is mixed with 50 gram of water. So mass of water is given as 50 gram and temperature of water is given as 60 degrees Celsius. Final temperature of mixture. आता मास आता ज्यावेळी आईस आणि वॉटर याचा आपण मिक्सचर करतोय त्यावेळी काय करायचं असतं? डेल्टा क्यू आय काढायचं आणि डेल्टा क्यू डब्ल्यू काढायचं असतं. ओके, तर डेल्टा क्यू आय म्हणजे काय येणार आहे? आईसला मेल्ट करण्यासाठी लागणारे म्हणजे आईसला 0 डिग्री सेल्सिअसच्या वॉटरमध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी लागणारी हीट. ओके, सो हीट रिक्वायर्ड फॉर आईस. ओके, दॅट इज डेल्टा क्यू इज इक्वल टू काय होणार? आता 0 डिग्री सेल्सिअसचा आईस आहे ना. 0 डिग्री सेल्सिअसच्या आईसचं 0 डिग्री सेल्सिअसच्या वॉटरमध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी लागणारी हीट काढायची आहे. हीट रिक्वायर्ड टू मेल्ट आईस. ओके, दॅट इज डेल्टा क्यू इज इक्वल टू मास इंटू लॅटेंट हीट. आपला हा फॉर्म्युला माहिती आहे. ओके, सो मास ऑफ आईस इंटू लॅटेंट हीट ऑफ आईस. सो डेल्टा क्यूचा आन्सर काय येणार बघा? मास ऑफ आईस आहे 50 आणि लॅटेंट हीट ऑफ आईस किती आहे? 80. हे आपल्याला पाठ पाहिजे. तर हे किती येणार आहे? 400 कॅलरी. म्हणजे आईसला मेल्ट करून म्हणजे 0 डिग्री सेल्सिअसच्या आईसचं कन्व्हर्जन कशामध्ये केलंय आपण? 0 डिग्री सेल्सिअसच्या वॉटरमध्ये केलेलं आहे. आणि हे कन्व्हर्जन व्हायचं असेल तर किती हीट लागणार आहे? 400 कॅलरी एवढी हीट लागणार आहे. आता डेल्टा क्यू डब्ल्यू काढूया. डेल्टा क्यू डब्ल्यू म्हणजे काय?
60 डिग्रीचं वॉटर जे आहे ते 0 डिग्री सेल्सिअसला आणण्यासाठी बघा डेल्टा क्यूडब्ल्यू म्हणजे काय heat lost by water from 60 डिग्री सेल्सिअस टू 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे 60 डिग्री पासून 0 डिग्री सेल्सिअसला वॉटरला आणायचं झालं तर वॉटर किती हीट बाहेर रिलीज करणार आहे लॉस करणार आहे. आता चेंज इन टेम्परेचर चेंज होत असेल तर डेल्टा क्यूचा फॉर्म्युला काय असतो दॅट इज एम सी डेल्टा टी असा फॉर्म्युला असतो एम डब्ल्यू सी डब्ल्यू डेल्टा टी डब्ल्यू बरोबर आहे ना. तर मास ऑफ वॉटर देखील आहे 50 स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर आहे 1 ओके आणि टेम्परेचर ऑफ वॉटर चेंज इन टेम्परेचर ऑफ वॉटर किती होणार 60 पासून 0 पर्यंत आणायचं आहे ना तर 60 डिग्री सेल्सिअस येणार आहे ओके. म्हणजे अशा प्रकारे ही झाली हीट फॉर आईस डेल्टा क्यू आय झालं हे डेल्टा क्यू डब्ल्यू आपण काढवलोय दॅट इज 3000 कॅलरी. सॉरी हे 4000 कॅलरी हे 4000 कॅलरी आणि हे 3000 कॅलरी येणार बरोबर आहे ना. म्हणजे वॉटर जर 60 डिग्री पासून 0 डिग्री सेल्सिअसला आलं तर ते 3000 कॅलरी हीट बाहेर देऊ शकतं आणि आईसला पूर्ण मेल्ट करायचं असेल तर त्याला किती हीट पाहिजे 4000 कॅलरी हीट पाहिजे. म्हणजे आईस कम्प्लिटली मेल्ट होईल का मला सांगा आईस कम्प्लिटली मेल्ट होऊ शकेल का. बघा वॉटर 60 डिग्री पासून 0 डिग्री सेल्सिअसला ज्यावेळी येणार त्यावेळी ते किती हीट बाहेर टाकू शकतं लॉस करू शकतं 3000 कॅलरी आणि आईसला मेल्ट व्हायचं असेल कम्प्लिटली मेल्ट व्हायचं असेल तर 4000 कॅलरी एवढी हीट लागणार आहे. त्याच्यामुळे आईस कम्प्लिटली मेल्ट होणार नाही आणि त्याच्यामुळे मिक्सचरचं टेम्परेचर काय येणार सांगा. सो देअरफॉर टेम्परेचर ऑफ मिक्सचर इज इक्वल टू येणार आहे 0 डिग्री सेल्सिअस. त्याच्यामुळे आन्सर काय येणार आहे याचं ए आन्सर येईल ओके. सो ए इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. 80 gram of water at 30 degree Celsius is poured into large block of ice at 0 degree Celsius. Mass of ice that melts. आता इथं काय दिलंय बघा मास ऑफ वॉटर दिलेला आहे 80 ग्रॅम आणि त्याचं टेम्परेचर दिलंय टेम्परेचर ऑफ वॉटर इज गिवन ॲज 30 डिग्री सेल्सिअस ओके. आणि ते कुठं ओतलेलं आहे इट इज पोर्ड ऑन लार्ज ब्लॉक ऑफ आईस आईसवर पोर केलेला आहे ओके. सो टेम्परेचर ऑफ आईस इज गिवन ॲज 0 डिग्री सेल्सिअस ठीक आहे. आता heat required to melt ice डेल्टा क्यूचा फॉर्म्युला काय येणार आहे मास ऑफ आईस इंटू लॅटेंट हीट ऑफ द आईस बरोबर आहे ना. हीट रिक्वायर्ड टू मेल्ट आईसचा फॉर्म्युला मास ऑफ आईस इंटू लॅटेंट हीट ऑफ द आईस ओके. त्याच्यानंतर हीट लॉस्ट बाय वॉटर जे आहे आईसवर ओतल्यानंतर त्याचं टेम्परेचर काय होणार आहे 30 डिग्री सेल्सिअस पासून 0 डिग्री सेल्सिअस पर्यंत येणार ना बरोबर. वॉटर 30 डिग्री सेल्सिअसचं आहे ते आईसवर ओतल्यानंतर त्याचं टेम्परेचर 30 to 0 होणार आहे. सो हीट लॉस बाय वॉटर डेल्टा क्यू इज इक्वल टू काय येणार आहे मास ऑफ वॉटर स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर इंटू चेंज इन टेम्परेचर ऑफ द वॉटर. सो मास ऑफ वॉटर आहे 80 स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर आहे 1 आणि चेंज इन टेम्परेचर 30 to 0 होणार आहे म्हणजे 30 हे किती होणार आहे 80 into 3 म्हणजे 2400 कॅलरी. सो दिस इज द हीट लॉस्ट बाय द वॉटर आणि हीट रिक्वायर्ड टू मेल्ट द आईस म्हणजे डेल्टा क्यू आय किती येणार MIL आहे. सो मास ऑफ आईस माहिती नाहीये ते काढायचं आहे आणि लॅटेंट हीट ऑफ आईस किती आहे 80 ओके. आता जेवढी हीट वॉटर मध्ये असणार आहे ती सगळी हीट काय होणार आहे ती आईसला मिळणार आहे ओके. सो देअरफॉर डेल्टा क्यू आय इज इक्वल टू डेल्टा क्यू डब्ल्यू असं मी लिहू शकतो ओके.
दॅट इज 80 मास ऑफ आईस इज इक्वल टू काय होणार आहे, डेल्टा क्यू डब्ल्यू किती आहे, 2400 आहे. सो मास ऑफ आईस दॅट इज मेल्टेड इज 2400 डिवायडेड बाय काय येणार आहे, 80 येणार आहे. सो 0 0 कॅन्सल. सो मास ऑफ आईस दॅट इज मेल्टेड इज 30 ग्रॅम. सो आन्सर याचं काय येणार आहे, आन्सर विल बी फर्स्ट आन्सर. ओके, म्हणजे वॉटर जे आहे ते 30 डिग्री सेल्सिअस पासून 0 डिग्री सेल्सिअसला येणार आणि या प्रोसेसमध्ये ती हीट लूज करणार आहे. किती हीट लूज करणार आहे, 2400 कॅलरी. ओके, आणि ती आईसला मिळणार आणि आईस मेल्ट होणार आहे. आईस जर मेल्ट झाला, MI अमाऊंट ऑफ आईस जर मेल्ट झाला तर त्याला किती हीट लागणार आहे, MI याला हीट लागणार म्हणजे 80 MI. आता जेवढी हीट वॉटर लॉस करणार आहे तेवढीच हीट आईस काय करणार आहे, गेन करणार आहे. त्याच्यामुळे 80 MI इज इक्वल टू 2400 आपण लिहू शकतो. सो मास ऑफ आईस दॅट इज मेल्टेड इज इक्वल टू काय येणार आहे, 30 ग्रॅम येणार आहे. सो दॅट इज द फर्स्ट आन्सर. ओके, नेक्स्ट नंबर 4. An iron ball of mass 0.2 kg is heated to the 10 degree Celsius and put into a block of ice at 0 degree Celsius. 25 gram of ice melts. If the latent heat of fusion of the ice is 80 calorie per gram, then specific heat of iron in calorie per gram per degree Celsius. इथं काय दिलंय बघा, मास ऑफ आयर्न दिलंय म्हणजे मास ऑफ Fe दिलंय, किती आहे, 0.2 किलोग्राम आहे. ओके, टेम्परेचर किती आहे, टेम्परेचर ऑफ Fe इज गिवन ॲज 10 डिग्री सेल्सिअस. सो दिस इज द इनिशियल टेम्परेचर, आपण T1 म्हणूया याला. दिस इज द इनिशियल टेम्परेचर. फायनल टेम्परेचर त्याचं किती होणार आहे, 0 डिग्री सेल्सिअस होणार. फायनल टेम्परेचर किती होणार आहे, कारण ज्यावेळी आयर्न बॉल आपण आईसच्या कॉन्टॅक्टमध्ये ठेवणार त्यावेळी काय होणार आहे, आयर्न बॉलचं टेम्परेचर कमी 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 होत जाणार आणि फायनली ते आईस एवढं होणार आहे म्हणजे 0 डिग्री सेल्सिअस होणार आहे. T1 T2 झालं. त्याच्यानंतर 25 ग्रॅम ऑफ आईस मेल्ट्स म्हणजे मास ऑफ आईस दॅट इज मेल्टेड 25 ग्रॅम दिले आणि लॅटेंट हीट ऑफ द आईस दिले ती किती आहे, 80 कॅलरी पर ग्रॅम. ओके, सो डेल्टा क्यू आय काढूया. म्हणजे 25 ग्रॅम आईस मेल्ट होण्यासाठी किती हीट लागणार आहे, मास ऑफ द आईस इंटू लॅटेंट हीट ऑफ द आईस. सो मास ऑफ द आईस किती आहे, 25, लॅटेंट हीट ऑफ आईस आहे 80. ओके, सो किती येणार आहे, 2000 कॅलरी. सो 2000 कॅलरी एवढी हीट काय होणार आहे, आईसला मेल्ट करण्यासाठी लागणार आहे. ती हीट कुठून मिळणार आहे, त्या आयर्न बॉल मधून मिळणार आहे आणि त्या आयर्न बॉलची काय काढायची, आपल्याला स्पेसिफिक हीट काढायची आहे. स्पेसिफिक हीट. आता स्पेसिफिक हीट काढायची असेल तर स्पेसिफिक हीटचा फॉर्म्युला काय असतं, डेल्टा क्यू डिवायडेड बाय एम डेल्टा टी असा फॉर्म्युला आहे स्पेसिफिक हीटसाठी. ओके, सो आईस 25 ग्रॅमचा आईस मेल्ट झालाय म्हणजे 2000 कॅलरी हीट कुठून मिळालेली असली पाहिजे आईसला, त्या बॉल मधून. ओके, तर डेल्टा क्यू ची व्हॅल्यू आपण 2000 घेऊ शकतो. 2000 डिवाइडेड बाय मास ऑफ द बॉल किती आहे, 0.2. कारण ज्याची स्पेसिफिक हीट काढायचं आहे त्याचंच मास घ्यायला पाहिजे. आणि चेंज इन टेम्परेचर किती होणार आहे, 10 डिग्री सेल्सिअस पासून 0 डिग्री सेल्सिअस पर्यंत येणार आहे म्हणजे 10 येणार आहे. सो स्पेसिफिक हीट किती येणार बघा, स्पेसिफिक हीट सॉरी हे 0.2 kg आहे त्याच्यामुळे हे जरा चेंज करावं लागेल. 0.2 kg म्हणजे काय होणार आहे, 200 ग्रॅम लिहावं लागेल. 0.2 kg म्हणजे 200 ग्रॅम असं लिहूया. ठीक आहे, आता 2000 डिवायडेड बाय 2000, 2000 डिवायडेड बाय 2000 म्हणजे आन्सर किती येणार आहे, 1 कॅलरी. कारण डेल्टा क्यू कॅलरी मध्ये आहे, मास आहे ग्रॅम मध्ये आणि चेंज इन टेम्परेचर आहे केल्विन मध्ये किंवा डिग्री सेल्सिअस मध्ये. सो कॅलरी पर ग्रॅम पर डिग्री सेल्सिअस याचा आन्सर येणार आहे 1. सो आन्सर इज इक्वल टू ए. ए इज द करेक्ट आन्सर. याच्यामध्ये कुणाला काय डाऊट असेल तर विचारा. ओके, लक्षात आलं का बघा, इथं आईस किती ग्रॅम मेल्ट झालाय, 25 ग्रॅम आईस मेल्ट झालेला आहे. ओके, मग 25 ग्रॅम आईस मेल्ट करण्यासाठी किती हीट द्यावी लागणार, MIL आहे. सो 25 × 80 म्हणजे 2000.
2000 कॅलरी हीट कुणाकडून मिळणार आहे? त्या आयर्नच्या स्पियर मधून मिळणार आहे. त्याची स्पेसिफिक हीट काढायची आहे. सो स्पेसिफिक हीट इज इक्वल टू डेल्टा क्यू डिवायडेड बाय एम डेल्टा टी. ओके, सो न्यूमरेटरला कॅलरी आहे, डिनोमिनेटरला ग्रॅम आणि डिग्री सेल्सिअस आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे? कॅलरी पर ग्रॅम पर डिग्री सेल्सिअस असं ते आन्सर येईल. डिग्री सेल्सिअस. This is question number 4. Next, question number 5. Question number 5. Steam at 100 degrees Celsius is passed into 1.1 kg of water contained in calorimeter of water equivalent 0.02 kg at 15 degrees Celsius till the temperature of calorimeter and contents rises to 80 degrees Celsius. The mass of steam condensed in calorimeter in kilogram is. म्हणजे इथं मास ऑफ स्टीम काढायला सांगितलेलं आहे. ओके, तेव्हा क्वेश्चन मध्ये काय दिलंय? स्टीम ऍट 100 डिग्री सेल्सिअस म्हणजे टेम्परेचर ऑफ द स्टीम दिलंय 100 डिग्री सेल्सिअस. मास ऑफ स्टीम फाइंड आउट करायचा आहे, क्वेश्चन मार्क. मास ऑफ वॉटर दिलेला आहे. मास ऑफ वॉटर किती दिलेला आहे? 1.1 किलोग्राम. ओके, कंटेंट इन अ कॅलोरीमीटर ऑफ वॉटर इक्विव्हॅलंट 0.02 kg. आता वॉटर इक्विव्हॅलंट म्हणजे मास ऑफ वॉटरच आहे, इक्विव्हॅलंट टू दॅट कॅलोरीमीटर. म्हणजे कॅलोरीमीटरचं काहीतरी मास असेल ना, ते वॉटरला इक्विव्हॅलंट किती आहे? मास ऑफ वॉटर इक्विव्हॅलंट टू द कॅलोरीमीटर ते 0.02 आहे किलोग्राम. आणि जे मासचं टेम्परेचर असणार तेच कॅलोरीमीटरचं टेम्परेचर असणार ना, ते किती आहे? टेम्परेचर ऑफ वॉटर इज 15 डिग्री सेल्सिअस. आणि फायनल टेम्परेचर दिलेला आहे T इज इक्वल टू 80 डिग्री सेल्सिअस. 80 डिग्री सेल्सिअस फायनल टेम्परेचर. द मास ऑफ स्टीम कंडेन्स्ड आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. क्वेश्चन लक्षात आला का बघा? एक कॅलोरीमीटर आहे, त्याच्यामध्ये वॉटर किती आहे? 1.1 kg. आणि काय दिलंय? कॅलोरीमीटर ऑफ वॉटर इक्विव्हॅलंट. म्हणजे कॅलोरीमीटरचं मास जे आहे ते वॉटरच्या स्वरूपात दिलंय. म्हणजे 0.02 kg हा वॉटर इक्विव्हॅलंट आहे, म्हणजे वॉटरचंच मास आहे ते थोडक्यात असं घ्यायचं आहे. ठीक आहे. आता इथं बघा, स्टीम 100 डिग्री सेल्सिअसची स्टीम आहे, ती जर कंडेन्स झाली म्हणजे स्टीमचं वॉटरमध्ये कन्व्हर्जन झालं, 100 डिग्री सेल्सिअसच्या वॉटरमध्ये कन्व्हर्जन झालं. ओके, तर किती हीट ती लूज करणार आहे ते आपण लिहूया अगोदर. हीट लॉस्ट बाय स्टीम. कारण इथं क्वेश्चन मध्ये विचारलंय काय बघा, काय विचारलंय? मास ऑफ स्टीम कंडेन्स. किती स्टीमचं मास कंडेन्स झालेलं असणार आहे. कंडेन्स झालेलं असणार आहे म्हणजे गॅसेस स्टेट टू लिक्विड स्टेट आलेला असणार आहे. हीट लॉस्ट बाय स्टीम डेल्टा QS इज इक्वल टू मास ऑफ स्टीम इंटू लॅटेंट हीट ऑफ स्टीम येणार आहे. मास ऑफ स्टीम किती आहे? नाही, ते काढायचं आहे. आणि लॅटेंट हीट ऑफ स्टीम किती आहे? 540 बरोबर आहे ना? 540. आपण हे सगळं ग्रॅम मध्ये कॅल्क्युलेशन करूया. 540. सो डेल्टा QS झालं 540 ms. ठीक आहे, हीट लॉस्ट बाय द स्टीम. आता हीट गेन बाय वॉटर अँड कॅलोरीमीटर. ओके, डेल्टा QW इज इक्वल टू मास ऑफ वॉटर किती आहे? 1.1 आहे. आता इथं हीट गेन म्हणजे काय होणार आहे? चेंज इन टेम्परेचर होणार. मग चेंज इन टेम्परेचर होत असेल तर फॉर्म्युला काय? MW CW डेल्टा TW असं ते येणार आहे. बरोबर. सो डेल्टा QW इज इक्वल टू मास ऑफ वॉटर किती आहे बघा? मास ऑफ वॉटर म्हणजे विथ कॅलोरीमीटर टोटल मास 1.12. म्हणजे कॅलोरीमीटर सहित टोटल वॉटर किती असणार आहे त्याच्यामध्ये? 1.12.
स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर आहे 1 आणि चेंज इन टेम्परेचर किती होत आहे बघा, इनिशियल 15 डिग्री सेल्सिअस आहे, फायनल 80 डिग्री सेल्सिअस होणार आहे. तर 15 पासून 80 पर्यंत म्हणजे येणार आहे 65. सो वॉटर आणि कॅलरोमीटरला किती हीट द्यावे लागणार आहे, वॉटर अँड कॅलरोमीटरला 65 इंटू 1.12. ओके. हा, आणखी एक आपल्याला इथे करावं लागेल, युनिट ग्रॅम मध्ये घ्यावं लागणार आहे, कारण किलोग्रॅम आहे ना, इथं 10⁻³ पण लिहूया, इथं 10⁻³. सो इट इज 1.12 into 65, 72.8 into 10⁻³ हे 10⁻³ का लिहिलं ते लक्षात आलं का बघा, कारण आपण सगळं ग्रॅम मध्ये कॅल्क्युलेशन करायला लागलं इथं, ग्रॅम मध्ये. म्हणजे एवढी जी हीट आहे ती वॉटरला लागणार आहे आणि ती हीट कुठून मिळणार आहे, स्टीमच्या कंडेन्सेशन मधून मिळणार आहे. आणि त्याच्यामुळे आता काय लिहिणार आहे आपण, डेल्टा क्यू एस इज इक्वल टू डेल्टा क्यू डब्ल्यू असं लिहिणार. डेल्टा क्यू एस म्हणजे हीट लॉस्ट बाय द स्टीम ड्युरिंग कंडेन्सेशन. 540 ms is equal to 72.8 into 10⁻³ येणार आहे. and therefore mass of steam condensed काय येणार आहे, 72.8 into 10⁻³ divided by 540. so mass of steam condensed equal to येणार आहे 134.8 ग्रॅम. ओके, 134.8 ग्रॅम विल बी द आन्सर. आणि इथं आन्सर जे आहे ते किलोग्रॅम मध्ये दिलेलं आहे, किलोग्रॅम इन किलोग्रॅम्स. परत किलोग्रॅम मध्ये करायचं झालं तर मास ऑफ स्टीम येणार आहे 0.1348 किलोग्रॅम. सो आन्सर काय येणार आहे त्याचं, फर्स्ट आन्सर येईल, किंवा फर्स्ट नाही, लास्ट आन्सर येणार, लास्ट डी आन्सर येईल 0.135 लास्ट आन्सर विल बी द करेक्ट आन्सर. लक्षात आलं का बघा, म्हणजे कॅलरोमीटर मध्ये असणारं वॉटरचं मास दिलेलं असेल आणि कॅलरोमीटरचा वॉटर इक्विव्हॅलंट दिलेला असेल तर एकूण मास ते काय करायचं, वॉटरचंच घ्यायचं आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे वॉटरचं मास किती दिलाय बघा, 1.1 दिलाय आणि कॅलरोमीटरचा वॉटर इक्विव्हॅलंट किती दिलाय, 0.02. वॉटर इक्विव्हॅलंट म्हणजे काय, कॅलरोमीटरचं मास वॉटर मध्ये कन्वर्ट केलेला आहे. वॉटर इक्विव्हॅलंटची कन्सेप्ट बघितली आपण, मास ऑफ दॅट सबस्टन्स इक्विव्हॅलंट टू द वॉटर. म्हणजे कॅलरोमीटरचं जे काय मास आहे ते 0.02 kg ऑफ वॉटर सारखं आहे, असं त्याचा मिनिंग होतो. क्वेश्चन नंबर 6. A lead bullet of 10 gram, okay, mass of the bullet दिलेला आहे, it is 10 gram, traveling at 300 meter per second. So velocity is given as 300 meter per second. Strikes against a block of wood and comes to the rest. Assuming 50% of heat is absorbed by the bullet. म्हणजे 50% काय होत आहे, कायनेटिक एनर्जी इज कन्वर्टेड इनटू द हीट एनर्जी असं दिलंय. Assuming 50% ऑफ हीट इज ऍब्सॉर्ब्ड बाय द बुलेट म्हणजे काय, टोटल जी काही कायनेटिक एनर्जी असणार आहे त्याचं 50% काय होतंय, हीट मध्ये कन्वर्जन होतंय. इन्क्रीज इन टेम्परेचर म्हणजे डेल्टा टी फाइंड आउट करायला सांगितलंय. बुलेटचं टेम्परेचर कितीने इन्क्रीज होणार आहे. आता आपल्याला काय करावं लागेल, आता इथं आणखी एक गोष्ट करावी लागेल, इथं स्पेसिफिक हीट द्यावी लागेल, कारण स्पेसिफिक हीट दिल्याशिवाय आपण हे कॅल्क्युलेशन करू शकणार नाही. बघा, अगोदर कायनेटिक एनर्जी काढूया. कायनेटिक एनर्जी किती येणार आहे, हाफ इंटू मास इंटू व्हेलॉसिटी स्क्वेअर. हाफ इंटू मास येणार आहे 10 इंटू 10⁻³ कारण मास आणि व्हेलॉसिटी दोन्ही SI सिस्टीम मध्ये ठेवायला पाहिजेत. एक CGS आणि एक SI चालणार नाही. सो 10 इंटू 10⁻³ व्हेलॉसिटी स्क्वेअर म्हणजे
300चा स्क्वेअर म्हणजे 9 into 10⁴ या पद्धतीने येणार आहे. सो 10/2 म्हणजे 5, 5 into 9 45 into 10⁻⁴ म्हणजे आन्सर काय येणार आहे 450 जूल. दिस इज द कायनेटिक एनर्जी possessed by the bullet before striking. ना एवढी कायनेटिक एनर्जी बुलेट मध्ये असणार आहे बिफोर स्ट्रायकिंग, हाफ इंटू m इंटू व्ही स्क्वेअर. बरोबर आहे का बघा. 300चा स्क्वेअर म्हणजे 3 into 10⁻² चा स्क्वेअर, 9 into 10⁻⁴. आता ही जी सगळी हीट आहे, सगळी जी कायनेटिक एनर्जी आहे ती हीट म्हणून मिळत नाही. ओके, तर सगळ्या कायनेटिक एनर्जी मधली फक्त 50% काय होणार आहे, डेल्टा क्यू असणार आहे. 50% म्हणजे हाफ ना. सो डेल्टा क्यू इज इक्वल टू हाफ के ई येणार. म्हणजे बुलेटला त्याच्यामधली 50% हीट एनर्जी फक्त मिळते. सो हाफ इंटू कायनेटिक एनर्जी किती येणार आहे 450. सो डेल्टा क्यू येणार आहे 450 डिवायडेड बाय 2. जे आन्सर येणार आहे 225 जूल. एवढी हीट त्या बुलेटला मिळणार आहे. आता बुलेटचं राईज इन टेम्परेचर विचारलंय. आता राईज इन टेम्परेचर होत असेल तर डेल्टा क्यूचा फॉर्म्युला काय असतो, डेल्टा क्यू इज इक्वल टू एम सी इंटू डेल्टा टी. इन्क्रीज इन टेम्परेचर म्हणजे डेल्टा टी काढायला सांगितलंय. सो डेल्टा टी इज इक्वल टू काय येणार आहे डेल्टा क्यू डिवायडेड बाय एम सी येणार आहे. हीट किती मिळाली आहे बुलेटला 225 जूल मिळाली आहे. ओके, मास किती आहे 10 ग्रॅम आहे. आता वर न्यूमरेटर एसआय सिस्टम मध्ये असेल तर डिनॉमिनेटर देखील एसआय सिस्टम मध्ये ठेवावं लागेल, म्हणजे 10 into 10⁻⁻3. आणि स्पेसिफिक हीट आपल्याला इथं पाहिजे. स्पेसिफिक हीट दिल्याशिवाय आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकणार नाही. सो स्पेसिफिक हीट इज गिवन ॲज 150. ओके, सो स्पेसिफिक हीट इथं लिहूया. इट इज 150 जूल पर kg पर डिग्री सेल्सिअस. ओके, म्हणजे न्यूमरेटरला आहे जूल, डिनॉमिनेटरला इथं मास आहे किलोग्राम. जूल आणि किलोग्राम कॅन्सल होऊन पर डिग्री सेल्सिअस फक्त राहणार आहे. ओके, सो 225 डिवायडेड बाय किती होणार बघा, आहे 1500 इंटू 10⁻³ म्हणजे 1.5 होणार, म्हणजे येणार आहे 150 डिग्री सेल्सिअस. 15चा स्क्वेअर 225 असतो ना. सो आन्सर येणार आहे 150 डिग्री सेल्सिअस. सो आन्सर इज इक्वल टू सी. सी इज द आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. The temperature versus time graph is shown in the figure. Which of the substances AB सगळ्यांना आवाज ऐकू येतोय व्यवस्थित? कनेक्शन वॉज लॉस्ट इन बिटवीन. जरा रेंजचा इथं प्रॉब्लेमच आहे, त्याच्यामुळे मध्ये मध्ये कनेक्शन लूज होत असेल. जरा ऑन करा, व्हिडिओज ऑन करा. ऑन करताय का नाही? हा, माईक तुम्ही अनम्यूट करू शकताय. मंडे पासून ऑफलाईनच आहे ना कम्प्लिटली? आजपासून ऑनलाईन बंद. आय थिंक दिस इज द लास्ट लेक्चर ऑफ द ऑनलाईन. बरोबर आहे का? येस सर. मंडे पासून कम्प्लिटली ऑफलाईन आहे. ऑफलाईन सगळे येणार आहेत ना? येस सर. येस सर.
Yes, हा sir. येस सर. मंडेला काय चालू करायचं? सर ऑफलाईन थोडं रिव्हिजन घेऊया. कशाचं रिव्हिजन? एक थोडे झालेले टॉपिक. काय करूया आता, हा टॉपिक अगोदर ऑफलाईनला कंप्लीट करूया. इथपर्यंत झाले जो पार्ट आहे त्याचं पाहिजे तर एकदा रिव्हिजन घेऊया. त्याच्यानंतर आता कुठला पार्ट राहिला? हीट ट्रान्सफरचा पार्ट राहिलेला आहे, म्हणजे कंडक्शन, कन्व्हेक्शन, रेडिएशन. तर रेडिएशन तुम्हाला बोर्ड एक्झामला आहे. ओके, बोर्ड एक्झामला रेडिएशन आहे. कुठल्या टॉपिक मध्ये आहे माहित आहे? कंडक्शन, कन्व्हेक्शन 11th स्टँडर्ड मध्ये आहे. ते काय बोर्ड एक्झामला नाहीये. रेडिएशन मात्र बोर्ड एक्झामला आहे. कुठल्या टॉपिक मध्ये आहे माहिती आहे का? नाही माहिती. कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस नावाचा टॉपिक आहे, त्याच्यामध्ये ते मिक्स करून ठेवलंय स्टेट बोर्ड मध्ये. केटीजी रेडिएशन झालाय का? केटीजी झालाय टॉपिक तुमचा? नाही अजून. नाही सर. नाही सर. तर कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस, ऍक्च्युली हा कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस वेगळा टॉपिक आहे आणि रेडिएशन वेगळा आहे, परंतु ते स्टेट बोर्ड मध्ये मिक्स केलंय. ते आपण रेडिएशन अगोदर स्टडी करूया, म्हणजे केटीजी त्याच्यानंतर आपल्याला सेपरेट स्टडी करता येईल. म्हणजे आता याच्यानंतर आपलं असणार आहे, हे चेक पॉईंट झाल्यानंतर आपलं हीट ट्रान्सफर चालू होतंय. त्याच्यामध्ये कंडक्शनचा पार्ट इम्पॉर्टंट आहे. ओके, इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर कन्व्हेक्शन काय जास्त नाहीये त्याच्यामध्ये. रेडिएशन परत बोर्ड एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. ओके, नीट जे पॉईंट ऑफ व्ह्यू देखील इम्पॉर्टंट आहे रेडिएशन. ओके, आणि त्याच्यानंतर मग माझ्या मते थर्मोडायनेमिक्स, त्याच्यानंतर केटीजी आणि मग थर्मोडायनेमिक्स झाल्यावर मग रिव्हिजन चालू केलं तर बरं होईल असं माझ्या मते. थर्मोडायनेमिक्स अँड कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस, त्याच्यानंतर आपण रिव्हिजन चालू करू शकतोय. म्हणजे ऑफलाईन जे लेक्चर चालू होणार त्याच्यामध्ये आपण हीट ट्रान्सफर चालू करूया पार्ट. ओके, याचं डायरेक्टली हीट ट्रान्सफर चालू करूया का? याचं काय या टॉपिक मधलं काय रिव्हिजन घ्यायला लागतंय? कॅलरोमेट्रीचं फक्त रिव्हिजन घ्यायला लागतंय. कॅलरोमेट्रीचं रिव्हिजन घेऊया आणि मग हीट ट्रान्सफर तिथून पुढे पाहिजे तर चालू करूया. थर्मल एक्सपान्शन इझी आहे, त्याच्यामध्ये काय डाऊट असले तर विचारा. आपण काय काय स्टडी केलं? सुरुवातीला थर्मोमेट्री स्टडी केलं, ते तर खूपच सोपं आहे. थर्मोमेट्री स्टडी केलं ना, म्हणजे टेम्परेचरच्या स्केल्स सगळ्या, टेम्परेचर मेजरमेंट, थर्मोमीटर, थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी. थर्मोमेट्री खूप इझी आहे. त्याच्यानंतर थर्मल एक्सपान्शन स्टडी केलेला आहे. ओके, थर्मल एक्सपान्शन बघा, त्याच्यामध्ये थोडासा पार्ट डिफिकल्ट असू शकतो. लिनियर एक्सपान्शन, एरियल एक्सपान्शन, व्हॉल्यूम एक्सपान्शन. ओके, म्हणजे सॉलिड मधलं, मग लिक्विडचं आणि मग गॅसेसचं. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर मग आपण कॅलरोमेट्री चालू केलं. कॅलरोमेट्रीमध्ये इनिशियली स्पेसिफिक हीटचा पार्ट बघितला सगळा, स्पेसिफिक हीट्स. स्पेसिफिक हीट नंतर काय बघितलं? प्रिन्सिपल ऑफ कॅलरोमेट्री. ओके, त्याच्यानंतर आपण हिटिंग कर्व बघितलेला आहे, फेज डायग्राम बघितलेला आहे, आणि मग त्याच्यानंतर आहे आता हीट ट्रान्सफरचा पार्ट. तो देखील इम्पॉर्टंट पार्ट आहे. त्याच्यामध्ये कंडक्शन, कन्व्हेक्शन, रेडिएशन याचा पार्ट आपल्याला स्टडी करायचा आहे. ओके, तर मोस्टली मंडे पासून जे लेक्चर असेल त्यावेळी आपण हीट ट्रान्सफरचा पार्ट जो आहे तो इनिशियली स्टडी करूया. हीट ट्रान्सफर, कॅलरोमेट्रीचं काय रिव्हिजन लागत असेल तर ते करूया आणि हीट ट्रान्सफर चालू करूया. ओके,
Next is temperature versus time graph is shown in the figure. Which of the substances A, B and C has the lowest heat capacity if heat is supplied to all of them at equal rates? आता याच्यामध्ये हीट कॅपॅसिटी विचारली आहे. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीचा फॉर्म्युला काय असतो? स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी इज डेल्टा क्यू divided by m delta T. Okay, so this is the formula. Specific heat is given by formula delta Q divided by m delta T. So this is the formula for specific heat. Okay. Lowest specific heat capacity. आता हे कॅल्क्युलेशन आता इथं काय होणार बघा, जर स्पेसिफिक हीट जर हे बघा चेंज इन टेम्परेचर जास्त होत असेल तर स्पेसिफिक हीट काय असणार आहे? कमी असणार आहे. ओके, त्याच्यामुळे फॉर्म्युला काय येणार बघा, स्पेसिफिक हीट असेल किंवा हीट कॅपॅसिटी जरी आपण घेतलं तर हीट कॅपॅसिटीचा फॉर्म्युला देखील काय आहे? हीट कॅपॅसिटी इज गिवन बाय फॉर्म्युला that is H is equal to delta Q divided by delta T, change in temperature. म्हणजे it is also inversely proportional to the change in temperature. ओके, म्हणजे ज्याचं जास्त चेंज इन टेम्परेचर होणार आहे, आता फॉर एक्झाम्पल हे तिन्ही कर्व आपण जर बघितले, ओके, आणि तिन्हीचं चेंज इन टेम्परेचर जर बघितलं, तेवढ्याच टाइम मध्ये चेंज इन टेम्परेचर जास्त कोणाचं होत आहे बघा, इन द सेम टाइम एचं चेंज इन टेम्परेचर जास्त होते, बीचं चेंज इन टेम्परेचर इथून एवढंच होणार आहे आणि सीचं चेंज इन टेम्परेचर फक्त इथून एवढंच होणार आहे. ठीक आहे, जे चेंज इन टेम्परेचर सगळ्यात जास्त एचं होतंय आणि एचं सगळ्यात जास्त चेंज इन टेम्परेचर होत असल्यामुळे त्याची हीट कॅपॅसिटी किंवा स्पेसिफिक हीट काय असणार आहे? कमी असणार आहे. ओके, सो याचा आन्सर काय येणार आहे? ए इज द करेक्ट आन्सर. नंबर 8. A solid material is supplied with the heat at a constant rate. The temperature of material changing with heat input as shown in figure. What does slope DE represent? आता आपण हे स्टडी केलेला आहे. DE हा जो स्लोप आहे तो काय, स्लोप जो आहे, स्लोप इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू काय असतं सांगा? इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्पेसिफिक हीट असणार आहे. ओके, आणि कोणाची स्पेसिफिक हीट? AB म्हणजे सॉलिड पार्ट असणार, BC म्हणजे लिक्विड पार्ट आणि DE म्हणजे काय असणार आहे? गॅसियस पार्ट. तर DE, स्लोप ऑफ DE काय असणार आहे? इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू काय येणार? स्पेसिफिक हीट ऑफ गॅस किंवा वेपर. त्याच्यामुळे आन्सर काय येणार आहे? आन्सर इज लास्ट आन्सर येणार डी. नेक्स्ट, नंबर 9. A student takes 50 gram wax. स्पेसिफिक हीट दिले म्हणजे मास ऑफ द वॅक्स दिलेला आहे 50 ग्रॅम अँड स्पेसिफिक हीट ऑफ वॅक्स is 0.6 kilo calorie per kg per degree Celsius and heats it till boils. The graph between temperature and the time is as shown below. Heat supplied to the wax per minute and boiling points are respectively. तर इथं काय काढायचं आहे? heat supplied per minute काढायचं आहे, per minute आणि बॉइलिंग पॉइंट. आता बघा इथं
या पार्टला मी नेमिंग जर केलं, सो दिस इज पॉइंट ओ, दिस इज पॉइंट ए, दिस इज पॉइंट बी, दिस इज पॉइंट सी, दिस इज पॉइंट डी अँड दिस इज पॉइंट ई. ओके, तर आता हा इनिशियल पार्ट म्हणजे सॉलिड असणार आहे, पुढे असणार आहे लिक्विड, आणि त्याच्या पुढे असणार आहे हा डीई पार्ट म्हणजे गॅस. ओए म्हणजे सॉलिड पार्ट. ठीक आहे. आता मेल्टिंग पॉइंट विचारला असता तर आन्सर काय असतं, सॉलिड टू लिक्विड स्टेट मध्ये जाणं म्हणजे मेल्टिंग पॉइंट. सो मेल्टिंग पॉइंट येणार 50 आणि लिक्विड टू गॅस म्हणजे बॉइलिंग. बॉइलिंग पॉइंट किती येणार आहे 200. सो बॉइलिंग पॉइंट 200 येणार म्हणजे आन्सर सी किंवा डी येणार आहे. सी किंवा डी येणार आहे आन्सर. ठीक आहे. आता हीट सप्लाइड पर मिनिट देखील काढायचं आहे. हीट सप्लाइड पर मिनिट. आता इथं बघा हीट सप्लाइड पर मिनिट. तर फॉर एक्झाम्पल कुठलाही एक सेक्शन आपण कन्सिडर करूया याच्यामधला. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथून इथपर्यंतचा सेक्शन, इन्क्लाइंड सेक्शन आपण जर कन्सिडर केला, कारण इथं स्पेसिफिक हीट दिली आहे ना, त्याच्यामुळे काय करावं लागेल, स्पेसिफिक हीट दिलेली असल्यामुळे आपल्याला हा स्लॅन्टेड पोर्शन कन्सिडर करावा लागेल. इथं जर लॅटेंट हीट दिली असती तर काय केलं असतं, आपण हॉरिझॉन्टल पोर्शन कन्सिडर केला असता. हीट सप्लाइड पर मिनिट काढण्यासाठी लक्षात घ्या, ओके, हॉरिझॉन्टल पोर्शन कन्सिडर करायचा का तिरका पोर्शन कन्सिडर करायचा आहे. आता याच्यामध्ये लक्षात घ्या, आपण हा इन्क्लाइंड पोर्शन जर कन्सिडर केला, इन्क्लाइंड पोर्शन, तर इथं लक्षात घ्या हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल चेंज आपल्याला फाइंड आउट करता येईल. हॉरिझॉन्टल चेंज म्हणजे टाइम येणार आहे 2 to 6 म्हणजे काय येणार आहे, डेल्टा स्मॉल टी म्हणजे चेंज इन टाइम येणार आहे, दॅट इज 4 मिनिट. बरोबर आहे ना, 4 मिनिट येणार आहे. आणि व्हर्टिकल चेंज म्हणजे चेंज इन टेम्परेचर म्हणजे डेल्टा कॅपिटल टी येणार आहे. डेल्टा कॅपिटल टी 50 to 200 म्हणजे किती येणार आहे, 150 डिग्री सेल्सिअस येणार. ठीक आहे. त्याच्यामुळे आपण आता इथं लिहू शकतो की डेल्टा कॅपिटल टी डिवायडेड बाय डेल्टा स्मॉल टी इज इक्वल टू चेंज इन टेम्परेचर आहे 150 डिवायडेड बाय चेंज इन टाइम आहे 4. तर हे युनिट येणार आहे डिग्री सेल्सिअस पर मिनिट येणार, डिग्री सेल्सिअस पर मिनिट. ओके, ठीक आहे. आता त्याचबरोबर आपल्याला माहित आहे चेंज इन टेम्परेचर साठी लागणारे हीट म्हणजे डेल्टा क्यू म्हणजे काय असतं, मास इंटू स्पेसिफिक हीट इंटू चेंज इन टेम्परेचर. ओके, टेम्परेचर चेंज करण्यासाठी लागणारे हीट. आणि त्याच्यानंतर समजा पी या रेटनं हीट जर सप्लाय केलेली असेल, पी इज द रेट ऍट विच हीट इज सप्लाइड, तर डेल्टा क्यू म्हणजे काय येणार आहे, पी इंटू डेल्टा टी येणार आहे, डेल्टा स्मॉल टी, पी इंटू डेल्टा स्मॉल टी. अँड देअरफॉर हे जर इक्वेट केलं तर काय येणार आहे, पी इंटू डेल्टा टी इज इक्वल टू एम इंटू सी इंटू डेल्टा कॅपिटल टी. आणि त्याच्यामुळे पी काढायला सांगितलंय, पी इज इक्वल टू काय येणार बघा, एम सी डेल्टा कॅपिटल टी डिवायडेड बाय डेल्टा स्मॉल टी. मास दिलेला आहे 50 ग्रॅम, 50 इंटू 10⁻³ ओके, कारण ते किलोग्रॅम मध्ये कन्वर्ट करायला पाहिजे का, कारण स्पेसिफिक हीट किलोग्रॅम मध्ये दिले. 0.6 इंटू, आता 0.6 हे किलो कॅलरी आहे म्हणजे 10⁻³ करायला पाहिजे कॅलरी मध्ये आन्सर जर पाहिजे असेल तर, इंटू चेंज इन म्हणजे डेल्टा कॅपिटल टी डिवायडेड बाय डेल्टा स्मॉल टी तर आपल्याकडे अवेलेबल आहे 150 डिवायडेड बाय 4. तर हे कॅल्क्युलेशन करावं लागेल. ओके, सो याच्यामुळे आन्सर काय येणार बघा, फिफ्टी इंटू 10⁻³ स्पेसिफिक हीट आहे 0.6 इंटू 10⁻³. ओके, चेंज इन टेम्परेचर होणार आहे किती 150 डिवायडेड बाय 4 आणि हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर 1125 आन्सर येतं. 1125
ओके, 1125 हे आन्सर येणार आहे. आता इथं एक गोष्ट आपल्याला करायला पाहिजे, 1125 हे कॅल्क्युलेशन कुठला, हा मिडल पोर्शन लिक्विड स्टेटचा पोर्शन जर कन्सिडर केला तर ते आन्सर येणार आहे लिक्विड स्टेट. ओके, आता स्पेसिफिक हीट ऑफ वॅक्स दिले म्हणजे आपल्याला इथे एक मिस्टेक आपण काय केली आहे, आपल्याला इथं सॉलिड स्टेट कन्सिडर करावं लागेल. मग सॉलिड स्टेटचा काय करावं लागेल, 150 सॉलिड स्टेटचा डेल्टा क्यू बाय डेल्टा टी घ्यावा लागेल आपल्याला. तिथं आपली मिस्टेक झालेली आहे. सॉलिड स्टेट कुठं आहे, 0 पासून इथपर्यंत काय आहे, ए पर्यंत सॉलिड स्टेट आहे. सॉलिड स्टेट मध्ये डेल्टा कॅपिटल टी डिवायडेड बाय डेल्टा स्मॉल टी किती येणार बघा. डेल्टा कॅपिटल टी म्हणजे चेंज इन टेम्परेचर किती होणार इथं 50, आणि त्याच्यामध्ये राईज इन टेम्परेचर हॉरिझॉन्टल चेंज म्हणजे टेम्परेचर टाइम मध्ये चेंज किती झालाय 1 मिनिट. सो हे 50/1 इथं घ्यायला पाहिजे, इथं मिस्टेक झालेलं आहे. ओके, सो आन्सर इथे येणार आहे 50/1. म्हणजे डेल्टा टी डिवायडेड बाय डेल्टा कॅपिटल टी डिवायडेड बाय डेल्टा स्मॉल टी आपण हे कशासाठी काढलं, लिक्विड स्टेट साठी काढलं, हे लिक्विड. आणि डेल्टा कॅपिटल टी डिवायडेड बाय डेल्टा स्मॉल टी फॉर सॉलिड स्टेट, सॉलिड स्टेट साठी येणार आहे किती 50 डिवायडेड बाय 1. सो इथं इंटू 50 डिवायडेड बाय 1 करावं लागेल. ओके, आणि मग आन्सर काय येणार आहे 1500 कॅलरी आन्सर येणार. 1500 कॅलरी म्हणजे हे तुम्हाला काय करावं लागेल, कॅलरी पर मिनिट, हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. ठीक आहे, तर इथं स्पेसिफिक हीट ऑफ वॅक्स जर दिलेला असेल तर वॅक्स हे सॉलिड स्टेट मध्ये आहे असं आपण ऍझ्युम करतो. त्याच्यामुळे काय करावं लागेल, डेल्टा कॅपिटल टी डिवायडेड बाय डेल्टा स्मॉल टी कॅल्क्युलेट करत असताना सॉलिड स्टेटचाच विचार करायला पाहिजे. लक्षात घ्या, आपल्याला सॉलिड स्टेटचा आपल्याला विचार करावा लागेल. लिक्विड स्टेट किंवा गॅसेस स्टेट घेऊन चालणार नाही, ही देखील एक टर्म व्यवस्थित लक्षात ठेवा. Problem number 10, a 4 kg of ice, so mass of ice is given as 4 kilogram at minus 15 degrees Celsius. So temperature of ice is given as minus 15 degrees Celsius. Are added to 5 kg of water, mass of water is 5 kilogram. The temperature of resulting mixture equals. टेम्परेचर ऑफ वॉटर किती दिलेलं आहे 15 डिग्री सेल्सिअस दिले. ओके, तर टेम्परेचर ऑफ मिक्सचर किती येणार आहे, तर काय करायचं, डेल्टा क्यू आय कॅल्क्युलेट करायचं. डेल्टा क्यू आय म्हणजे MC डेल्टा टी प्लस ML, बरोबर आहे ना, कारण आईस जे आहे ते -15 डिग्री सेल्सिअसला आहे. म्हणजे सुरुवातीला आईसचं काय होणार आहे -15 पासून 0 डिग्री सेल्सिअस पर्यंत टेम्परेचर वाढणार आणि तिथून पुढे मग काय होणार आहे मेल्टिंग होणार. मग टेम्परेचर वाढण्यासाठी लागणारे हीट म्हणजे MC डेल्टा टी. सो मास ऑफ आईस स्पेसिफिक हीट ऑफ आईस इंटू चेंज इन टेम्परेचर ऑफ आईस, हे टेम्परेचर राईज करण्यासाठी त्याला लागणारी हीट. त्याच्यानंतर MI इंटू LI म्हणजे मेल्टिंग साठी लागणारी हीट. मग डेल्टा QI किती येणार बघा, मास ऑफ आईस 4 आहे, स्पेसिफिक हीट ऑफ आईस तुम्हाला माहिती पाहिजे 1/2, आणि चेंज इन टेम्परेचर ऑफ आईस होणार आहे 15, कारण -15 पासून 0 पर्यंत यायचं आहे, प्लस मास ऑफ आईस वन्स अगेन 4 आणि लॅटेंट हीट ऑफ आईस असते 80. तर थोडक्यात होणार आहे हे 30 प्लस किती 320. सो 350 कॅलरी एवढी हीट कशासाठी लागणार आहे, या आईसचं कन्व्हर्जन 0 डिग्री सेल्सिअसच्या वॉटरमध्ये करण्यासाठी. म्हणजे एवढी हीट सप्लाय केली तर काय होणार, 0 डिग्री सेल्सिअसचं वॉटर तयार होणार आहे. त्याच्यामध्ये लक्षात घ्या 30 कॅलरी हीट कशाला लागणार आहे, टेम्परेचर वाढवायला, म्हणजे -15 पासून 0 डिग्री सेल्सिअसला यायला, आणि 0 डिग्री सेल्सिअसच्या आईसचं 0 डिग्री सेल्सिअसच्या वॉटरमध्ये कन्व्हर्जन करायला 320 कॅलरी एवढी हीट लागणार आहे. आणि अशा प्रकारे टोटल 350 कॅलरी एवढी इथं हीट लागणार आहे. ओके, नेक्स्ट डेल्टा QI झालेला आहे. आता काय करायचं, डेल्टा QW कॅल्क्युलेट करूया. ओके, डेल्टा QW म्हणजे काय येणार आहे,
वॉटरनं रिलीज केलेली हीट. आता वॉटर जे आहे ते 15 डिग्री सेल्सिअसला आहे. 15 डिग्री सेल्सिअस पासून ते 0 डिग्री सेल्सिअसला येणार. ओके, जोपर्यंत दोघांचं टेम्परेचर सेम होत नाही तोपर्यंत हीट ट्रान्सफर थांबणार नाही. ओके, सो डेल्टा QW म्हणजे काय येणार आहे, मास ऑफ वॉटर इंटू स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर इंटू चेंज इन टेम्परेचर ऑफ दी वॉटर येणार. बरोबर. सो मास ऑफ वॉटर किती आहे, 5 किलोग्राम. ऍक्च्युली हे ग्रॅम मध्ये कन्व्हर्जन करायला पाहिजे होतं. ओके, मास ऑफ आईस 4 किलोग्राम आहे, म्हणजे इथं 10⁻³ पण येणार. जस्ट अ मिनिट. ओके, इथं इंटू 10⁻³ ओके इंटू 10⁻³ कॅलरी. ओके, तर एवढी हीट जी आहे ती आईसला लागणार आहे. आता मास ऑफ वॉटर आहे 5, स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर आहे 1 आणि चेंज इन टेम्परेचर ऑफ वॉटर किती येणार आहे, 15 डिग्री सेल्सिअस. आणि पुन्हा एकदा वॉटरचं जे मास जे आहे ते किलोग्रॅम मध्ये आहे, म्हणजे ग्रॅम मध्ये करण्यासाठी इंटू 10⁻³ पण येणार आहे. म्हणजे किती होणार आहे, 15 इंटू 5 म्हणजे 75 इंटू 10⁻³ कॅलरी. एवढी हीट काय होणार आहे, वॉटर लूज करणार आहे. 75 इंटू 10⁻³ कॅलरी. बरोबर आहे ना. म्हणजे आईसला कम्प्लिटली मेल्ट व्हायचं असेल तर 350 इंटू 10⁻³ कॅलरी एवढी हीट लागणार आहे. आणि वॉटर मात्र किती सप्लाय करू शकतं, 75 इंटू 10⁻³ कॅलरी हीट सप्लाय करू शकतं. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, इथं रिझल्टिंग मिक्सचर, ओके, टेम्परेचर ऑफ रिझल्टिंग मिक्सचर काय येणार आहे, 0 डिग्री सेल्सिअस येणार आहे. ओके, सो फायनल टेम्परेचर काय येणार आहे, T = 0 डिग्री सेल्सिअस. 0 डिग्री सेल्सिअस येणार आहे. बरोबर आहे ना. तर 75 मधलं काय होणार आहे, 30 राईज इन टेम्परेचर साठी वापर जाणार. बरोबर आहे ना. 75 मधलं 30 जे आहे ते राईज इन टेम्परेचरला आणि बाकीचं काय होणार आहे, आईसच्या मेल्टिंगला वापर जाणार. म्हणजे इथं किती मास ऑफ आईस मेल्ट झाला असं जर विचारलं तर 75 मधलं काय करावं लागेल, 30 अगोदर राईज इन टेम्परेचर साठी वापर जाणार, म्हणजे किती राहणार, 45. बरोबर. आणि 45 कॅलरी जी हीट आहे ती मेल्टिंग साठी वापरली जाणार आहे. 45 इंटू 10⁻³ कॅलरी एवढी हीट काय होणार आहे, मेल्टिंग साठी वापरली जाणार आहे. मग किती आईस मेल्ट झालं हे काढायचं असेल तर 45 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय काय करावं लागेल, 80 करावं लागणार आहे. सो फायनल टेम्परेचर ऑफ मिक्सचर येणार आहे 0 डिग्री सेल्सिअस ओनली. लक्षात आलं का बघा. याच्यामध्ये काय डाऊट असला विचारा. तर इथं आपला हा कॅलरोमेट्री हा जो टॉपिक आहे तो एंड होतोय. नेक्स्ट लेक्चर पासून आपण काय करूया, हीट ट्रान्सफरचा पार्ट जो आहे तो स्टडी करूया. सो दिस इज ऑल फॉर टुडेज लेक्चर ऑफ द फिजिक्स.